जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला सांगणार बऱ्याचशा जणांचा प्रश्न काय होता की आणि मला कमेंट्समध्ये पण विचारत होते की व्हॉट्सअपमध्ये आपण किती डिव्हाइस लिंक करू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही व्हॉट्सअपमध्ये किती डिव्हाइस लिंक करू शकता, अनलिमिटेड करू शकता का, तुम्ही 2 करू शकता का 10 करू शकता, सगळं काय मी सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा कशा पद्धतीने तुम्ही करू शकता लिंक डिव्हाइसमधून, तेच पण तुम्हाला सांगणार आहे। बरेचसे जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांना माहित नसतं की आपण एक व्हॉट्सअप किती मोबाईलमध्ये चालवू शकतो। तोच प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला मी आज सगळं काय डिटेल्समध्ये मी माहिती देणार, कशाबद्दल लिंक करायचं, किती डिव्हाइस लिंक होऊ शकतात। सगळ्यात पहिले तुम्हाला काय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची बेल आयकॉन ऑन करायचे, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले सांगतो बऱ्याचशा जणांचा हाच डाऊट होता की त्यांना जी काय त्यांचं व्हॉट्सअप 5-6 डिव्हाइसमध्ये जी की आहे ते लॉग इन करायचं होतं, म्हणजे जी की व्हॉट्सअप आहे ते लिंक डिव्हाइसच्या मध्ये तिथून लिंक करायचं होतं। तर तुम्ही ते करू शकता का, किती डिव्हाइसमध्ये लिंक होणार, सगळं काय सांगतो, व्हिडिओ तो लास्टपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करून घेतलं मी। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तिथे 3 लाईनवर क्लिक करायचं, लिंक डिव्हाइसचा ऑप्शन भेटले यावर क्लिक करून जायचं आहे। त्यानंतर येथून तुम्ही काय करू शकता, येथून तुमचं व्हॉट्सअप आहे ते लिंक करू शकता, म्हणजे तुमचं ही जी की व्हॉट्सअप आहे दुसऱ्या डिव्हाइसमध्ये ते इझिली आहे ते लॉग इन करू शकता। म्हणजे की तुम्हाला माहिती असेल तुमचं जे की व्हॉट्सअप असेल ते दुसऱ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन होणार आहे, म्हणजे ते जे काही तुम्ही ती स्टेटस म्हणा हे जे काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्या डिव्हाइसमधून सुद्धा करू शकता आणि तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही करू शकता। पहिली गोष्ट सांगतो, बऱ्याचशा जणांचा हाच प्रॉब्लेम असतो, त्यांना एक व्हॉट्सअप असते 5 ते 10 म्हणजे जसं की तुम्हाला PC म्हणा, लॅपटॉप म्हणा किंवा इतर कोणत्याही मोबाईलमध्ये लॉग इन करायचं असतं। तर ते होतं का, तर पहिली तर गोष्ट सांगतो, इथे व्हॉट्सअपने काय सांगितलं की 4च डिव्हाइसमध्ये इथे तुम्ही लॉग इन करू शकता। इतर कोणत्याही जर समजा 5 डिव्हाइस 10 डिव्हाइसमध्ये लॉग इन करायला गेला तर यातील तुम्हाला 1-2 आहेत ते त्यांना लॉग आउट करून नंतर ते तिथे तुम्हाला ॲड करावे लागतात। असं नाही की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये ते अनलिमिटेड सुद्धा ते ॲड करू शकत नाही, फक्त 4च डिव्हाइस आहेत तेच लिंक करू शकतात। ते तुमचे कोणते असतील, PC असेल किंवा इतर लॅपटॉप म्हणा किंवा इतर कोणतेही तुमचे मोबाईल्स असतील त्यातच तुम्ही ॲड करू शकता, फक्त 4 डिव्हाइसमध्ये। बऱ्याचशा हाच प्रॉब्लेम आहे, त्यांना काय करायचं असतं की व्हॉट्सअपचे जे की त्यांचं व्हॉट्सअप असते ते इतर जे की असेल कोणतेही डिव्हाइस असेल त्यात लॉग इन करायचं असतं। तर तुम्ही इथे कसं करू शकता, लिंक विथ अँड डिव्हाइसवर क्लिक करून येथून जे की असेल येथून तुम्हाला जे काही माझं इंटरनेट मी ऑन करून घेतो, याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं, यूज द मोबाईल डाटा, आणि येथून तुमच्या मोबाईलचा पॅटर्न द्यायचा आहे आणि येथून जो की QR कोड आहे तो स्कॅन करायचा आहे। तुमचं जे की कोणतं दुसरा डिव्हाइस असेल त्यातली QR कोड जो की असेल तो स्कॅन करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे की तुमचं ते डिव्हाइस असेल ते लॉग इन होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही फक्त 4 डिव्हाइसमध्ये तुमचं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करू शकता, एकदम इझिली आहे। पण आता बऱ्याचशा जणांचा दुसरा डाऊट काय होता की व्हॉट्सअप हॅक होतं, असं काही सुद्धा होत नाही। व्हॉट्सअपमध्येच अपडेट्स आल्या आणि व्हॉट्सअपने सांगितले तुमचं जे की डिव्हाइस आहे 4 डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकता, तुम्ही 5व्या डिव्हाइसमध्ये लॉग इनच होणार नाही, त्यामुळे हॅक होण्याचा काही सुद्धा यात संबंध येत नाही। एकदम छोटा व्हिडिओ होता, इम्पॉर्टंट व्हिडिओ होता, त्यामुळे शेअर नक्की करा। आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।